ब्रो आपल्याला गाईज आम्हाला आमचं भेटलंय आणि आमचं काय म्हणजे मी स्पेशल पोर आहे. स्पेशल मुलं कंपनीमध्ये पण आम्ही असं झालो. डीलरने स्वतःहून दिले, शोधायची गरज पण नाही लागली. डीलर म्हणला अरे आता रुपये तुम्ही आहेत का, घ्या घ्या. मी ते ओळखलं कारण मी नवीन आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे. तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल असा आहे की कारण आपण आज परत निघालो ऑफिसला. तर ऑफिसला का निघालोय ह्याचा सीन असा आहे की आज आपल्या ऑफिसची इंडियामध्ये 10 वर्ष पूर्ण झालेत. तर त्यामुळे काहीतरी सेलिब्रेशन आहे. तर जेवण पण असणार आहे, मग आपण तिकडे निघालोय. सो एवढ्या 2-3 दिवसामध्ये ब्लॉग नाही बनवला मी कारण सॅटर्डे संडे होता आणि थोडंसं पर्सनल काम होतं मला, त्यामुळे थोडंसं बिझी होतो मी आणि ब्लॉग बनवला पण नाही. जरा घसा पण खराब झाला होता माझा ॲक्च्युली. तर आज निघालोय परत ऑफिसला, तर ब्लॉग बनवूया दरवेळीप्रमाणे. आत्ता पण 12 वाजलेत आणि 12 वाजून 5 मिनिटांनी आपली कॅब आहे. सो आता ते दादा आल्यानंतर आपल्याला कॉल करतीलच. तर मी आज पार्टीचं थोडा सीन आहे म्हणजे ऑफिसमध्ये, तर थोडंसं टी शर्ट घातलं. शर्ट तर हा तुम्ही पाहू शकता, शर्टची डिझाईन खूप युनिक आहे. शर्ट आपणच प्रिंट केलेला आहे. सो ते घालून आता मी निघालो आहे आणि बाकीसोबत मी एक जॅकेट घेतो आहे आपलं, त्या दिवशी मी जे लग्नात घातलं तेच घेऊन चाललो आहे. थोडंसं डेनिम टाईप होतं तेव्हा जुडिओवालं. बाकी काय नाही. मग बाकी आपली बॅग आहे ऑफिसची, लॅपटॉप वगैरे आहे आणि निघायचं तर ऑफिसला. तुम्हाला दाखवतो मी पार्टी वगैरे कशी असते ऑफिसची, काय काय खायला असतं, काय काय मस्त असतं. सो तोपर्यंत लाईक करा व्हिडिओला आणि सोबत राहा व्लॉगमध्ये. तर भेटू डायरेक्ट ऑफिसमध्ये. सेलिब्रेशन आपण फॉलो पण नाही करत. आत्ता इथे बर्गर खायला आलो होतो रश हावर्समध्ये आणि आम्ही ब्लॉग करायचं विसरून गेलो. पण संदेशचा एकट्याचा बर्गर राहायचा शिल्लक, तर तुम्ही त्याला खाताना पाहू शकता. बाकी आमचे तेजस सर हात धुत आहेत. तरी तेजस सर इथं शेजारीच बसले आहेत. तर त्यांच्या काकू आज बटाट्याची भाजी करून गेल्या होत्या, त्यामुळे ते आज जेवण करून आलेत. सो सीन झाला आहे असा की आमच्या ऑफिसमध्ये मरणाची गर्दी आहे. मला वाटतं पार्टी वेअर घालून यायचं असेल, सगळे आलेत फॉर्मल घालून. मी एकटाच असं जंकी पंकी टाकून आलो, पण तरी काही सीन नाही. आपण सेफ माणूस आहे, आपल्याला काय होणार नाही. दिसतोय चांगला मी, काय विषय नाही असा. तसं नको म्हणू येड्या, ब्लॉग मध्ये टाकता येत नाही काही. कसं म्हणतो ते सर, तुमचं काही म्हणणं आहे बरं ह्या गोष्टीवर? माझं म्हणणं असं आहे की तेजस जाधव हा पुष्कराचा मेल टाकण्यात बिझी आहे, बाकी सगळे खाण्यात बिझी आहे. आणि प्रियांका सगळ्यांना सपोर्ट करण्यासाठी आली आहे. तिला आम्ही खा म्हटलं, पण तिने काय खाल्लेलं नाही आहे. ती डाएटवर आहे, ऑन कॉल आहे. त्याच्यामुळे म्हणजे भाई खरा मित्र काय असतो माहिती आहे का? आम्हा दोघांना भूक लागली होती, आम्ही दोघांनी 2-2 बर्गर खाल्ले. पण खातो म्हटलं तुम्ही 2 खाताय ना, मी पण 2 खाणार. शेवटी भावाने 2-2 खाल्ले. हा मित्र असा असेल तर तुम्ही पण खाली त्याचं नाव कमेंट करा. पार्टी थँक्यू. अरे थँक्यू समित. पार्टी दिली आज मी 2 बर्गर खाल्लेत म्हणल्यावरती पार्टी. पैसा म्हणजे काय हाताचा मळे, आपण असा एक सोडून देतो. टीम मध्ये काय घेतलं की भाई दुसऱ्या लोकांना शिव्या काय द्यायच्या, मग सर्व्हिस दाखवायचा. आता समज तुमची टीम आहे, तुला भारी खेळतोय, मग सर्व्हिसली तो समोर घेणार. बरोबर. तुझं काय मत आहे याच्यावर? माझं मत असं आहे की मला तर वाईट टाकलं, बाहेरचे पण. माझं असं मत आहे की मला फक्त खेळू द्या तुम्ही लोक. 7 तारखेला 8 तारखेला मी माझं किती तारखेला ते थोडं चालतंय. ज्या दिवशी पण गेम आहे त्या दिवशी खेळू द्या मला. मी खूप लांबून येणार आहे विमाननगरमधनं. 25 किलोमीटर मी लांब चालत येणार फक्त खेळासाठी. मी फक्त सुमित ती मला म्हटलं म्हणून मी स्वतः त्याला म्हटलं की माझ्याकडे टीम मध्ये खेळायला कोणी नाही, त्यामुळे फक्त सर्व्हिस आला. कारण त्याला असं पण त्याच घेणार नव्हता. तुमचा तर विषय मी तर टीम मध्येच नाही, मला क्रिकेटच खेळता येत नाही. मी तर आईस हॉकी खेळतो. विषय असा आहे, आधीला आम्हाला घ्यायचं होतं, पण विषय आहे की आमच्या टीम मध्ये जेवढे आहेत ते जे आहेत ना, त्यांचा असा विषय की काय विषय? त्यांचा असा विषय की केस लहान आहेत. हा, आणि जास्त मोठ्या केसवाल्यांना त्यांना थोडं हेअरलाईन मागे चालू आहे, तर त्यांना पटत नाही. हा, तुझी नाहीये, त्यामुळे मी टीम मध्ये नाहीये. असं रेसिझम करतात माझ्यावरती. मैंने अथर्व भाई के साथ अपना महंगा वाला माइक जो मैंने चुरा के लाया था वो सीधा लगाया है. तो आप देख सकते हो अभी हम ब्लॉग कर रहे हैं. भाई ने थोड़ा अवतार चेंज किया है. भाई तू केस वगैरह कापले, थोडी दाढी मी फक्त दाढी ट्रिम केली एवढी. इटालियन बियर्ड ट्राय करणार होतो मी, पण माझी तेवढी बियर्डच नाही. भाई मी पण इटालियन ट्राय करावं म्हणलं, पण म्हणलं इटालियनच्या नादाखाली आपण शर्ट वेस्ट वेगळंच काहीतरी व्हायचं. क्वालिटी आहे. थँक्यू भाई. पिऊ नॉट राहिला. हा, पिऊनच आहे. काय माहितीये का, मला वाटतं आता 10 इयर सेलिब्रेशन आहे, संध्याकाळी जेवण पण म्हणजे पार्टी वगैरे असेल तर भाई आम्ही आता अशा कपड्यामध्ये आलोय. पार्टीचा भाई हे बघा, घ्या सरळ कशाला करतो, आकडेच कर ना, व्लॉग आहे ना आपला.
आम्ही आलो अशा पार्टीच्या आउटफिटमध्ये, आता नाचायचं बिचायचं नाही का मस्तपैकी. पवार एकदम पवारने पण casual बाई fit कॅज्युअल मध्ये आला. आणि हे सर आले एकदम आडवच घे रे. हे तेजस सर तर एकदम म्हणजे हिरो बनून आलेत. तेजस सरांना मी ॲडवाइस दिली आहे की तुम्ही दाढी वाढवा, तुम्ही जरा चिकन दिसताल नाही का अजून दाढी वाढून तुम्ही, कारण सरांना तू असं क्लीन शेव चांगली वाटते का दाढी, तू फक्त एक सांग. दाढी घ्या. आता तुम्ही ब्लॉग मध्ये पण मारणार का? नाही सर, अरे अरे असं काही नाही. लेट मी टेल यू गाईज, आम्ही आमच्या कंपनीबद्दल बुराई करत नाहीये, आम्ही माणसांबद्दल करतोय. त्यामुळे कंपनीवाल्यांनी आमचं काय ऍक्शन घेऊन हीच आमची म्हणजे हे काय हा ना. म्हणतात. आणि आता बॅग वरचं तर ब्लर करू शकतो भाई आपण, तू- पण एवढे सगळे लोक कसे ब्लर करणार रे? नाही मी करतो. नाही काही सीन नाही. पहिला ब्लॉग तर माझाच होता ना, फर्स्ट डेट इन सोनू. अरे हा, त्याला कोणी काय म्हणलं तेव्हा? अरे पण 2 वर्ष झाले ना. हा, मग आता तरी कोण काय तेवढं तू म्हणणार? हुशार असेल तर चेंज केलं असेल. नाही पण केलं काय? आपण दोघं तर मोठे, आपण कसं चेंज? तेच काही करणार नाही आपण. सो गाईज विषय असा आहे की 10 वर्ष सेलिब्रेशनसाठी आम्हाला हे मिळणार होतं, काय आणि संदेश जॅकेट्स मिळणार होते, जॅकेट्स. ते जॅकेट्स पण आपण आता कलेक्ट तर करूया. चुकून मी काय केलं, जॅकेटसाठी मी माझा घरचा ॲड्रेस दिलाय आणि ज्यांनी जॅकेटचा ॲड्रेस ऑफिसला दिलो त्यांच्या ऑफिसमध्ये जॅकेट्स आलेत. हम्म. 1 मिनिट, इकडे मागे त्यांची गर्दी त्यासाठीच चालू आहे सगळे की आपण जाऊया आणि जॅकेट घेऊन येऊया. क्या बाबा, एक छोटा मेरा क्या उधर, तेरा बॉक्स नंबर 6 पे उधर मेरा नाम भी है क्या? हाँ, सब नाम पे डिपेंड ओपन करोगे. चल लेके आते. ए चल ना भाई, ए था अभी अपडेट मिली है हमारे अभिषेक भाई के पास से कि हमारा भी ऑफिस में ही आया है, तो हम जा रहे हैं अभी हमारा जैकेट लेने के लिए. भाई ब्रांड है भाई, रिबॉक करके लिखा है कुछ, तो मतलब हमने तो कभी मतलब सुना नहीं रिबॉक करके, तो चलो लेके आते. सो आम्ही निघालो आता आमचे जॅकेट घ्यायला फ्रीवाले. आणि या जॅकेट्सची साईज जी आहे ती थोडी गडबडलेली आहे. सगळ्यांचीच सगळ्यांचीच छोटी की मोठी? मोठी लहान झालेली. लहान झाली, मी येल घेतलंय. येस, या आय एम गोइंग फॉर द प्रोसेस फॉर एक्सचेंज. Okay. व्हॉट इज द प्रोसेस ऑफ एक्सचेंज? ओके लेट्स सी. भाई काम करते चलो, सब निकालते हैं, फिर अंदर डालेंगे. तो भाई ढूंढने के लिए क्या क्या करना पड़ रहा है. फायनली पार्सल मिळाले. तुम्ही पाहू शकता, माझं नाव आहे आतुराव व्हायचं पण मिळालं. आम्ही निघालो होतो बाहेर. कसं काय भेटलं भाई तुला अजून? तेजस ब्रो आपल्याला गाईज आम्हाला आमचं भेटलंय आणि आमचं काय म्हणजे मी स्पेशल पोर आहे स्पेशल मुलं कंपनीमध्ये, पण आम्ही असं झालो. डीलरने स्वतःहून दिले, शोधायची गरज पण नाही लागली. डीलर म्हणला अरे अथर्व तुम्ही आहेत का, घ्या. मी ते ओळखलं कारण मी नवीन आहे. अथर्वला पहिला त्यांनी काढून दिलं. आणि आता तर आपल्याला रिबॉकचं पहिलं जॅकेट आहे, बघूया आता जॅकेट. यावरती MRP तर किती लिहिली भाई? 3,500 रुपयाचं जॅकेट आहे भाई. म्हणजे तुम्ही विचार करा आम्ही किती श्रीमंत पोर आहे आम्ही किती श्रीमंत. भाई. आता ऑफिस मध्येच गेट रेडी विथ मी करणार आहे. रेडी विथ मी गाईस. हे आमचं घरचं आणलं जॅकेट काढलंय मी, हे पिशवीतून काढले. ऍक्च्युली साईज मी मागवली होती L, पण त्यांनी मला M साईज दिली आहे. साईज रिडक्शन करून भाई जॅकेटचे क्वालिटी खूप चांगले. याच्यावरती Jacket आमच्या तुम्ही बघू कंपनीचं शकता. ब्रँडिंग आहे. मी नाही दाखवणार तुम्हाला, बघतो 10 वर्ष झालं प्राइस बघा दाखवू तुम्ही. शकतो. जर उलटा दिसत असेल तर नीट 3,499 रुपीज. भाई फिटिंग बिटिंग नाही का? आदित्य बिर्ला फॅशन रिबॉक. घ्या भाई, कसा कूल दिसतोय मी भाई. फोटो काढू आपण असंच. भाई तुम्ही कधी एवढी हँडसम पोर बघितली नसतील, बघा थोडंसं लाईक बिक करा व्हिडिओला प्लीज. ए भाई थांब, मी लाईक केलं ना ब्रो, थँक्यू. आणि आता आपण चेन लावून पण बघूया. मी पण क्वालिटी आहे बघा. परफेक्ट जिम ट्रेनर दिसतोय मी आता ऑफिसली. मला पोकेमॉन ट्रेनर बनायचं होतं, पण मी जिम ट्रेनर बनलोय. मग पैसे फ्री मध्ये भाई. अच्छा, अपन भलं करतो. यस भाई, अपन एक्चुअली मैं बता रहा था कि सत्याच्या मैं ट्रेनिंग देने के लिए जाता हूँ रोज, मतलब मेरे दोस्तों जिम में. खुद की बॉडी नहीं है पर तभी भी जाता हूँ क्योंकि मुझे पता दाखव है. बायसेप दाखव. तसा नाही रे, काढून दाखव. क्या गुंडी बने गेली तू. बायसेप बघायचा भाई तुम्हाला. खूप दिवस झाले मी एक्सरसाइज नाही केली, पण तुम्ही बघू शकता बायसेप. सो बायसेप झाला आपला. 6 पॅक अजून नाही आहेत, म्हणजे आहेत पण मी दाखवणार नाही कारण कॉपीराईटचा इश्यू थोडा. कारण की मग SRK टाकेल घरचे खवतात मला. घरचे खवतात. हा सॉरी, यासारखे मग टाकेल कॉपीराईट. बरोबर आहे SRK टाकेल रे कॉपीराईट. ऋतिक रोशन SRK सारखे वगैरे. ते म्हणतील आमच्याकडे 6 पॅक ह्याने पण दाखवले, पण दाखवले. सोनू सूद वगैरे, सोनू सूद वगैरे. संदेश टाकेल. संदेश टाकेल. इकडे इकडे इकडे. तर काही आता आपण झालाय काय विषय की आपण ना खरं तर ऑर्डर घरी केलं होतं, पण घरी ऑर्डर केल्यामुळं झाला असा विषय की मला माझं हे जॅकेट घरीच नाही, घरच्या जागेला की ऑफिसमध्ये मिळालं. कारण की आमचं तर ऑफिस बाय चान्स चुकून घरी पण एखादं आलं
तर आपण कोणाला सांगायचं नाही, आपण गप बसायचं, स्कीम करायची आपण बाय. बाकी थोडा आमचा चेहरा वगैरे काळा दिसत असेल तर जाणून घ्या की आम्ही ऑफिसमध्ये, कारण जास्त आम्ही मा- काळेच काळेच आहेत. ऑफिसमध्ये असो नाही तर कुठे असो. हा ह्याला पण दिला शर्ट. ह्याची प्राईस बघा गाईज, आम्ही पाहिलं तर आमचे 3,500 होता. ह्याचा फक्त हे घ्या, ह्याची प्राईस बघा किती रुपये, जस्ट 499. 499 मध्ये ह्याला फक्त गंडावलं. घालून दाखव. मग घाला. एम ऑर्डर किया था मेरे को एम मिल गया अभी. अरे आपला ब्लॉग मराठीमध्ये असतं तर काही कसं म्हणतोय तर, सॉरी मीडियम मागवली साईज. यम मागवली, आणि मागवली ती चाली. मागवली साईज त्यांनी, त्याला यमच आली. हे खरी बॉक्स आहे का रे? तर पहिल्यापासून म्हणा कोणाचं आहे तुझं एक गोष्ट नको सांगू, दोन गोष्टी सांग. स्मॉल सांगितलं, त्यांनी इथं स्मॉल एक नको दोन गोष्टी सांग. दुसरी गोष्ट पण इथं त्यांनी इथं स्मॉल दिलं, पण इंडिया साईज एक्सेस आहे. नाही ही झाली एक, दुसरी सांगा तू. आता वरती आहे. मग तू कशाला म्हणला दुसरी सांग? चलो सेल. मित्रांनो, साईजचे प्रॉब्लेम झाल्यामुळे मला असं वाटतं की 100% कोणाचं ना कोणाचं जॅकेट चोरलं जाण्याची शक्यता आहे. मी माझं जॅकेट बॅग मध्ये ठेवून मस्तपैकी त्याला चेन लावून ठेवली. तू पण तुझं जॅकेट बॅग मध्ये ठेव. मी माझं चोरलं जॅकेट जाईल. समीकडे दिले. हा मग काय झालं, तसं मीला सांगायचं, काय झालं तर समीला पकडायचं तिकडे. काय झालं ए भाई, कॉंग्रॅच्युलेशन्स. आजचे डबे चेक केले ना दोघ जणांनी सांगितलं भेटताना. कळलं का? मी ह्याच्यामुळे त्या टीम मध्ये घेतलाय. अशी क्रिएटिव्हिटी पाहिजे भाई, प्रत्येक जणाला जाऊन चेक केलं पाहिजे. डीप सर्चिंग पाहिजे. तेच डीप सर्चिंग पाहिजे. आणलं की त्याच्या बॉक्स मध्ये भेटायला. काय बरं, चल तुम्हा दोघांचा कन्सर्न असेल एकामेका, तुम्हा दोघांचं चालत असेल तर तुम्ही घ्या. मग उद्या बदलू परत आम्हाला. फक्त 500 रुपये तू किती? बदलाय रेडी होशील रे. संध्या नाही बदललं. मी काय बसून यायचंच नाही पण वापस. संध्या आम्ही आता कांदा लावायला आलोय, कांदा खराब झालाय. माती ते रोज ग्रामीच्या पोरं देऊन टाकले मी म्हणून डायरेक्ट. आलो चला. परफेक्ट माझं बसतंय. म्हणजे काय वाटत नाही ना नाही. भाई. पिक्चर मधला हिरोईन दिसतोय का? पिक्चर मधला तू हिरो नाही दिसत. त्याचं काय म्हणणं काही आहे, विषय त्याला एकदम चांगलं दिसतंय की हे चांगलं दिसतंय असं विषय. यल याला चांगलं दिसतं. याला चांगलं दिसतंय भाई. पण हे म्हणजे जर हे सध्यापेक्षा फिट बरोबर बरं असते, दिसतंय तुला. पण याला चांगलं दिसतंय. खरं हे तुझं आहे ना, मग हे चांगलं दिसतंय. काय ना आधी लागलोय भाई आम्ही, जे चांगलं दिसते ते चांगलं. बरोबर आहे. चेन लाव बरं. शर्ट थोडा हे बघ, जॅकेट सारखं असावं. जॅकेट तुला उगत ते मग टाईट नसावं उगं ब्लाऊज नाही का? जास्त टाईट जॅकेट असेल ना तर चेंज कर, नसेल तर मग राहू दे. ए भाव आलाय आपला भाऊ, बॉलर तुम्ही शेजारी सूरज एखांडे. चेअर वरती ना काढून ठेवलेलं आहे. पहिले स्टार्टिंगची लाईन आहे ना त्याच्या बॉक्स. जाऊन एकच मिनिट. हे सांग मला, हे माप हे मापात हे चांगलं वाटतंय का? साईज एल घेतली होती. संध्या तो दोन्ही मोठे वाटते ते, माहितीये का? माहिती का? नाही दोन्ही तुला वाटते ते टाईट. ते पण खरं तुला टाईटच वाटते. ते पण टाईटच वाटते. टाईट जॅकेट नाहीये, टाईट आपलं अंग आहे. मला तीन सांगून सांगितले तू बारीक आहे. हम्म. बारीक होणार. तुम्ही पण असं मोटिवेशन घ्या. प्रियंका सकल आणवा आणि लाईक करा आपल्या व्हिडिओ. तोपर्यंत थोडं ऍडव्हर्टाईज करून स्किन तर करावंच लागेल काहीतरी. ऐक ना, पहिले ऐकी पुष्काच जॅकेट तेच पडलेलं आहे, अजून वेळ गेलेला नाहीये. पिशवीतनं फक्त ते टाकायचं आणि बाहेर काढायचं, एवढेच फक्त. 8:15 वाजलेले आहेत आणि 8:30 वाजता वरती जायचं आहे आम्हाला जेवणासाठी. आपण आता वरती जाणार आहे जरा वेळातच. सगळे जरा बोर झालोत. बाहेर एक मीटिंग पण चालू. ओके, इकडे तुम्ही पाहू शकता की टाउन हॉल नावाची आमची एक मीटिंग असते. ती मीटिंग चालू आहे सध्या. खूप जास्त गर्दी वगैरे आहे, तर त्या ठिकाणी आम्हाला बसायला मिळत नाही म्हणून आता आम्ही येऊन बसलेलो आहे, कारण गर्दी तिथं खूप जास्त झालेली आहे. सो आता टाउन हॉलची मीटिंग झाली की केक कटिंगचा कार्यक्रम आहे. मे बी जर जमलं तर मी केक कटिंग पण दाखवेल तुम्हाला आणि त्यानंतर आपण वरती जाऊया आणि खायला काय ते पाहूया. सो चला गाईज, ये बरं जरा. हाय, पहिले तर सूप आहे वाटतं. यहाँ पे सूप आहे, ठीक आहे, आणि तिकडे जेवण आहे. कॉर्पोरेट पार्टीमध्ये आम्ही आलोय असं लाईनमध्ये थांबायला. तर मित्रांनो, आता मी लाईनमध्ये थांबलोय खाण्यासाठी. आम्हाला आत्ताच कळलं की फक्त व्हेज नाही आहे, नॉन व्हेज पण आहे. आम्ही हॅपी. तेजसचा सोमवार आहे, पण खाणार आहे मी. खाणार आहे भाई. मी 2 वेळा पाया पडला असा, त्यामुळे काही सीन नाही. म्हणून शिवाय म्हणून काही विषय नाही. घरी गेला आंघोळ कर फक्त, काहीतरी कर म्हणजे नाही का तुझ्या मनाला शांती.
मग आम्ही खायचं घेतो मग दाखवतो. मला वाटतं आता हे वाढतं नाहीच आपल्याला. काही आत्ताच मी मस्तपैकी आपल्याला ताट सजवून आणलंय. चपाती वगैरे अशा गोष्टी मी घेत नाही, रोटी वगैरे घेत नाही. आमच्या सरांनी रोटी आणली आहे आणि त्यांचं खायचं पण चालू आहे. आपण मेनली फोकस आपल्या चिकनवरती केला आहे. हे चिकन आहे ॲक्च्युली, खूप मस्त आहे. त्यानंतर हे पापडी वगैरे काहीतरी होतं, सॅड वगैरे घेऊन आलो मी. हे पण एक आपण लास्ट टाइम जे लग्नामध्ये खाल्लं होतं त्याचं काहीतरी दिसतंय. हे पनीर चिल्ली आहे. थोडा राईस घेऊन आलो आहे मी, सोबतच मिंट चटणी आणि हे थोडंसं तिखटवालं चिकन आहे. तर अशा प्रकारे आपली मस्त प्लेट रेडी झालेली आहे. समोर माझ्या तेजस बसलाय, तो पण एकदम एन्जॉय करतोय. पण भाई सगळ्यांनी आपल्याच प्लेटचे फोटो घेतले, कारण कोणीच एवढं जास्त गच्च भरून सजून आणलं नव्हतं. तर मित्रांनो आता मी हे मील एन्जॉय करतो आणि आपण नेक्स्ट राऊंडला भेटूया. म्हणजे अजून एक राऊंड करायला आपण असं वाटतंय मला. मी ट्राय करून बघतो कुठलं कसं लागतंय. हेच तर आपल्याला आवडतं, चिकन आणि मिंट चटणी. स्वीट ब्रो, केकचं तर वाटोळ झालं रे. हे काय आहे भाई? 4 पीस टाक आणि रबडी मारणाची टाक. ठीक आहे, 4 पीस. सो गाईज आता मी स्वीट घेऊन आलो. याच्यामध्ये केक आहे, समोर ब्राउनी मे बी, बट ट्राय तर नाही केली मी. आणि ते गुलाबजाम प्लस रबडी आहे. सो ते जसं आपल्या प्लेटचा फोटो काढतोय, स्नॅप काढतोय, कारण आपलीच प्लेट चांगली दिसते असं त्याला वाटतंय. बघा जे पण आपल्याला प्लेटचा काढलाय. सो हे बाकी आम्ही आता खाल्लेलं आहे. सो तेजस, तुला कसं वाटतंय भाई? जेवण लय खराब होतं. जेवण एवढं काय चांगलं नव्हतं. म्हणजे चिकन चांगलं होतं, नाही असं नाही. चिकन इज बेस्ट आय थिंक. म्हणजे ते व्हाईट कलरचं चिकन होतं ते एक नंबर होतं. बाकी ते ग्रेव्हीवालं चिकन काही एवढं खास नाही आवडलं आम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रियंका जरा लेट आली जेवायला. ती परत जाऊन डाळ भातच घेऊन आली, ते डाळ भातच खाणार आहे. चाट तेच थोडी काम जास्त होत तिला. पण मी आता जे घेऊन आलोय ना, हे रबडी आणि ब्राउनी वगैरे, ते खूप मस्त वाटतं. तसं ऐकायला मिळालंय मला. सो मी ट्राय करतो. एक नंबर आहे. ग्राउंड आहे अवेलेबल. सो गाईज मी आता खातो, आता जरा बंद करतो लोक. सरांची आमच्या नजर परत चिकनकडे. नवीन चमचे, नवीन हातारे, तिन्ही पण सरांच्या. एकच वादा तेजच दादा. आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं आणि मी आणि तेजस खाली आलोय. बाकीचे मित्र त्यांना खूप जास्त बिझी असल्यामुळं आणि काम असल्यामुळे ते आलेच नाहीत. तर आत्ता आपण याला एकदम निघा नाही. कोण आहे? हा, सूरज आमचा मित्र. सूरज एखादं तो फोन करतो सगळं तेजसला सोडतो. त्यानंतर परत आपण रिटर्न महागारी येऊ चालत. आणि भेटू परत कधी? आता डायरेक्टली आता मॅचच्या दिवशीच भेटूया. तोपर्यंत मग मी कसे थोडे इकडच्या घरचे वगैरे ब्लॉग टाकत राहील. असं आहे काय? नाही, आपल्याला नाही. तर भाई मग जर येणार असतील 15 तारखेला तू ग्राउंडवरती, तर सांग मला, मग मी पण क्रिकेट खेळायला येईल. कारण तू सांग मला, मग येतो तुझ्या जवळ. ओके भाई, ओके, चालतंय. बाकी मित्रांनो, आमचे व्लॉग बघत राहा. आता मला वाटते आताच वेळ आली आपली व्लॉग एंड करायची, कारण डोळ्यावरती लाईट आहे आणि तुम्हाला मी कसं असेल. सो भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये वेगळ्याच जागेवरती, वेगळ्याच ठिकाणी. सो गाईज, कीप वॉचिंग, कीप सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय बाय. अँड लाईक करा, शेअर करा. सर्वेशच्या घरापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. सर्वेश नागपूरचा आहे ना. हा, नागपूर पर्यंत मित्रांनो जो असाल तर पाठवून द्यायच्या घरापर्यंत व्हिडिओ, कारण हा खूप लाजाळ आहे. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय गाईज.